हॅलो नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो आता हे गेले आहेत मुंबईला सकाळीच. तर आम्ही दोघंच आहोत आज घरी. आधी आशू पण मुंबईला गेलेत. सो त्यांची सुट्टी संपली, 2 दिवसासाठीच ते आले होते. तर आजच्या दिवसामध्ये काय काय होत आहे मी तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवणार आहे, तर कनेक्ट राहा. आता आम्ही दोघंच आहोत आणि आज ह्यांनी टिफिन पण नाही नेला, कारण की आधी आशू होते, मग ते बाहेरच खाणार होते. तर आता माझा असा प्लॅन आहे पास्ता वगैरेच काहीतरी बनवायचं दोघांसाठी. तर बघूयात आजच्या पूर्ण दिवसामध्ये काय काय होतंय, तर मग कनेक्ट राहा. सो पास्ता बनवला आहे माझ्यासाठी आणि सारंगसाठी. इथे सारंगची पण डिश दिली आहे. तो चमचा घेऊन खातो एक एक, आणि टी व्ही बघायचं काम चालू आहे त्याचं. आता मी पण बसते जेवायला. हो बेटा, हां लगेच खायचे तुला. जस्ट माझा आता आंबा म्हणते आमरस बनून झाला. सारंग तिकडून चमचा घेऊन आलाय, मला दे म्हणतोय लगेच. तर आता हा मी काढून ठेवते. हो बेटा, काय तुला काय खायचं? आमरस खायचं म्हणजे शोनीला? हो हो देणार, आई देणार, आत्ता देणार आई. सो आमरस माझा झाला बनवून. आता हा फ्रीजमध्ये ठेवते. वाजलेत 7. हे आल्यानंतर पुऱ्या करेल मस्त गरम गरम, आणि मग जेवायला बसू. आमचं खेळणं बघा कसं असतं. इकडे आता हे सगळे क्लिपा वगैरे घेतलेत कपड्याचे. ह्याच्यात पाणी प्यायला दिलं होतं आणि त्याने आता हे खेळायला घेतलेत. ट्रॉलीमधून जाऊन एक ग्लास आणला, एक चमचा आणला, एक नाही 3 चमचे आणलेत, आणि हे असं पाण्यासोबत खेळते. इथे टी व्ही चालू आहे, तिकडे सगळे त्याचे टॉईज आहेत, पण आम्हाला असं खेळायचं असतं. दे आईला आरती दे. इकडे आईला आरती दे ना. दे आईला आरती दे. दे दे, हां ते ठेव आणि दे आईला आरती. दे मला, दे दे पप्पा मला. करा पप्पा करा. ये व्हेरी गुड. सारंग काय करतोय रे? सोना आता आमरस वगैरे बनवून झाला माझा, आणि हे गेले आहेत मुंबईला. आधी आशू पण मुंबईला गेले आजच. ते काल अमोलकडेच थांबले होते, आणि म्हणजे ॲक्च्युली आम्ही परवाच रात्री अमोलकडे गेलो होतो. मग काल आम्ही इथे गेलो होतो सिंहगडला, जो की ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल. आणि मग आम्ही सिंहगडवरून जेवण वगैरे केलं आणि आम्ही डिरेक्टली घरी आलो. आणि आधी आशू अमोलकडे गेले, कारण की त्यांना अजून फिरायचं होतं आणि ह्यांना नेमकं काम होतं. सो आणि तिकडे फिरायला जास्त गोष्टी आहेत, सो मग ते तिथेच थांबले. मग अमोलने त्यांना फिरवलं वगैरे, आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. मी तर झोपली लगेच, खूप थकाल झालं होतं. हे तर काम करत बसले, मी आणि सारंगने मस्त झोप काढली. आणि आज ते सकाळीच गेलेत मुंबईला. अमोलने त्यांना वाकड चौकट सोडलेलं होतं, म्हणजे आधी आशूला, आणि मग तिकडनं हे सोबत घेऊन गेले. आणि आज यांचं काम ना 2-3 तासाचंच होतं मुंबईमध्ये स्टुडिओला. हे गेले तर नेमकी गाडीचं थोडंफार काम निघालं. म्हणजे ह्यांनी काय केलं, वॉशिंगला तिकडे गाडी लावली. हे कधीच मुंबईमध्ये गाडी धुवत नाही. आम्ही इवन मुंबईला 6 महिने राहिलो, त्यात पण आम्ही कधी मुंबईत गाडी धुतली नाही. आम्ही कायम पुण्याला येऊनच गाडी वॉश करायचो. आणि ना गाडी खूप खराब झाली होती, आणि ह्यांना ना अजिबात सहन होत नाही. ह्यांचं असं का आठवड्यातून एकदा दोनदा गाडी धुवायची असते, आणि यावेळेस काय जास्त दिवस गॅप पडला, तर ह्यांना ती गाडीच बघवत नव्हती. तर ह्यांनी यायला आज ते थोडे लवकर पोचले, ह्यांच्या म्हणजे कामाच्या 1 तास आधी पोचले. तर ह्यांनी आधी आशूला सोडला आणि हे गेले वॉशिंग करायला गाडी, वॉशिंग सेंटरला. आणि तिकडे त्या माणसाने कसं गाडी धुतली काय माहिती, बोनेट उघडून त्याच्या आतमध्येच त्याने वॉश केलं. ती गाडीच बंद पडली आमची. तर ती चालूच होईना, आणि ह्यांना स्टुडिओला पोचायचं होतं, तर तिकडे पण लेट झालं. मग त्याने ते वॉशिंग सेंटरवाल्यालाच खूप बोलले हे, की बाबा म्हणजे त्यांची ॲक्च्युली त्यांचीच चूक होती. सो मग आणि मुंबईमध्ये ह्यांना एवढं जास्त माहीत नाही. मग वॉशिंगवाल्यालाच सांगितलं, तर तूच मेकॅनिक शोध वगैरे, आणि तूच मला नीट गाडी करून दे. सो गाडी बंद पडली 11:45 वाजता सकाळी, आणि ती 6 वाजता रेडी झाली. आणि हे आज 3 वाजताच मुंबईतून निघणार होते. म्हणजे ते या टायमाला घरी पोचले पण असते, 6:30लाच पोचले असते घरी. आणि बिचारे आता ते 6 वाजता निघालेत मुंबईमधून. त्यांना यायला 10 दाखवतात, कारण की आता नेमका ट्रॅफिकचा वेळ झालेला आहे. सो आता बसलो आम्ही दोघं वाट. आणि आज मी एवढी जास्त खुश होते, आणि ते पण जास्त खुश होते, कारण की त्यांना लवकर ते घरी येणार होते. आणि असंच होतं मागच्या वेळेस पण त्यांचं काम लवकर झालं आणि ते लवकर यायला निघाले. त्यावेळेस पण काहीतरी गाडीचाच प्रॉब्लेम झाला होता, आणि आज सेम परत तसं झालं. म्हणजे ते 3ला निघणार होते, त्यांना डायरेक्ट 6 वाजता ते निघाले, म्हणजे 3 तास ते लेट निघाले. सो आता वाट बघतो. आणि त्यांना आज आमरस खायचा होता. मी मुंबईवरून आंबे आणलेत, मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये बोललीच होती. तर नेमका विषय असा झाला का ते पॅकच होते, आणि 2 दिवस आम्ही फिरलो, म्हणजे 2 दिवस आम्ही घरातच नव्हतो.
आणि ते पेटीमध्ये पॅक असल्यामुळे माझे वरचे जे 6 आंबे होते ना ते पूर्ण खराब झाले. मग माझा एवढा मूड ऑफ झाला, म्हणजे माझ्या लक्षातच नाही राहिलं की ते बाहेर काढून ठेवूयात किंवा काय, तर ते खराब झाले. मग म्हटलं आंबे मग सगळे आता बाहेर काढून ठेवलेत मी ट्रेमध्ये. मग आज मी परत 6 आंब्यांचं रस बनवला. ह्यांनी कालच मला बोलत होते बनव, पण काल आम्ही एकदम थकून आलो होतो, म्हणजे इच्छाच नव्हती काय, तर मी मसाला राईसच लावला होता काल. सो त्यांना मी सांगितलं होतं का तुम्ही उद्या मुंबईवरून लवकर येशाल तर मी आमरस बनवून ठेवते. आणि आता माझा आमरस वगैरे सगळं बनवून झाला आहे. आता पुरी वगैरे बनवायचं, कारण की आमच्या दोघांना पण आमरससोबत पुरीच आवडते. तर त्यांची वाट बघायची. तर आत्ताशी वाजलेत 6:15, त्यांना यायला होणार आहेत 10. सो मग ते येतील तेव्हाच मी गरम गरम बनवायला येईल. सो 2 दिवस खूप छान गेले आमची ट्रिप. आधी आशूला स्पेशली खूप आवडलं इथे. ते दोघं पण खूप खुश झाले. ॲक्च्युली मामा यांना लवकर त्यांना कुठे पाठवत नाही. गेले तर ते गावाला जातात. असं कोणाकडे राहायला वगैरे तर असं कधीच पाठवत नाही मामा. म्हणजे आता आशूची आत्ताशी 10वी झाली, तर आशूला पण चांगले पर्सेंटेज पडले. तर 86% पडले 10th मध्ये. तर त्याला सुट्ट्या होत्या, तर त्याचं खूप दिवसांनी चाललं होतं का राणी दीदी यायचं, पण आमच्या इथे पण जरा पाण्याचा प्रॉब्लेम होता. त्याच्यामुळे म्हणजे असं होत होतं की म्हणजे घरी कोणीतरी येणार आणि आपल्या इथे पाणी नसणार. सो त्याच्यामुळे मी जरा लेट झाला आमचं, म्हणजे त्यांना पुण्यात यायचं आणि मी त्यांना पुण्यात घेऊन येण्यासाठी. तरी पण ते आले तेव्हा पण प्रॉब्लेम चालूच होता पाण्याचा. सो म्हटलं तर हे पाण्याचं किती दिवस चालेल माहीत नाही. सो मी त्यांना घेऊन आली पुण्यात. आणि मग आम्ही 1 दिवसच इकडे थांबलो आणि मग ते तिथे अमोलच्या घरी जाऊन थांबले. सो मज्जा आली पोरांना खूप जास्त. आम्ही सिंहगडला गेलो. सिंहगडचा प्लॅन ह्यांचा होता आणि मी सुद्धा सिंहगडला कधीच फिरली नव्हती. म्हणजे आम्ही एकदाच, मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं, आम्ही एकदा गेलो, आम्हाला पोलिसांनी पकडलं. मग नंतर आम्ही लगेच खाली निघून आलो. ट्रॅफिक पण खूप होती आणि आम्ही असं इव्हिनिंगच्या टायमिंगला गेलो होतो, त्याच्यामुळे खूप ट्रॅफिक होती. तर माझं असं फिरणं झालंच नव्हतं आणि असं दोघांनी काहीच जायचं. त्याच्यामुळे मग हे आम्ही गेलोच नाही. त्यांनी सारंग झाल्यानंतर विषयच नव्हता. तर आता हे पोरं पण आले होते, सो त्यांच्या निमित्ताने माझंसुद्धा जाणं झालं. आणि खूप 2 दिवस खूप छान गेले. पोरांना खूप जास्त आवडलं. आणि आशूचं असं होतं का राणी दीदी मी परत येणार. सो त्याला म्हटलं ये तुला जेव्हा वाटेल तेव्हा. आणि ॲक्च्युली आता आमचा अजून एक प्लॅन आहे, म्हणजे आमचं म्हणजे मामा मामीचाच आहे. सो बघूया आता तो कधी, म्हणजे ते लोक तर येणार आहेत आता नाशिकला, त्यांना जायचं आहे वणीला वगैरे. वणी नवशा गणपती. आता मामीचं झालं का तू पण पुण्यावरून आहे, पण आता ह्यांच्या कामामुळे माझं असं होतं, म्हणजे मी फ्री असते पण ह्यांच्या कामामुळे मला घरातून निघता येत नाही. म्हणजे माझं असं होतं की म्हणजे ह्यांचं काम घरूनच असतं, घरातच स्टुडिओ आहे. तर मग असं होऊन जातं की त्यांना एकट्याला कुठे सोडून जायचं. तर मग शक्यतो मी सोडतच नाही. मग माझं असं होतं का जाऊ दे मग मी नाही येत. आता नाशिकला पण मला खूप वेळा बोलवतात, पण मग माझं हेच असतं का ह्यांचं काम असतं, मग मी नाही येणार असं. तर बघूयात आता काय प्लॅन ठरतोय काय नाही ते. पुढे जर झालं असं ब्लॉग तुम्हाला बघायलाच मिळतील. आता बसली ह्यांची वाट बघत. आता दुसरं काही काम तर नाही आहे. सारंग मस्त खेळतोय आता. चलो बोलूयात आता आपण परत थोड्या वेळाने. ओ बेटा काय झालं. ह्यांना ना मी आत्ताच कॉल केला होता. 7:30 वाजलेत, कारण की हे नेमके 6 वाजता निघाले होते. म्हटलं ट्रॅफिक वगैरे लागते काय म्हणून जस्ट कुठे पोचले विचारायला कॉल केला. ह्यांना मॅपवर दाखवत होतं 10 वाजतील करून, आणि नेमकी आज लकीली त्यांना ट्रॅफिक नाही लागली आहे. त्यांना म्हणजे ते आता वाशी ब्रिजला वगैरे पोचले होते. तर आता ते त्यांना 9:30चं टायमिंग दाखवत आहे, तर मग अर्धा तास ते लवकर येतील. सो त्यांना म्हटलं हळूहळू या तर बरं वाटतं असं. ॲक्च्युली माझं काय होतं माहिती आहे का, मला ना म्हणजे होतच नाही त्यांच्याशिवाय. त्याच्यामुळे मी कुठे जात पण नाही. मी माझ्या माहेरी पण लवकर जात नाही. म्हणजे मला अशी सवय म्हणतो ना आपण की बाबा नाही, आम्ही दोघं असलो का मला ते भरपूर असतं माझ्यासाठी. तर असं मला लवकर त्यांना सोडू वगैरे वाटत नाही. तर असे ते मुंबईला जरी गेले ना तरी मला करमतच नाही. ते निघाले का मी 10 वेळा त्यांना फोन करेल. ॲक्च्युली मला ते ऑलरेडी सांगून ठेवतात का मी, म्हणजे मॅपवर ते लावूनच ठेवतात की म्हणजे अंदाज येतो ना किती वाजता पोहोचणार आहे, कुठे ट्रॅफिक आहे वगैरे. त्याच्यामुळे जरी त्यांचा रोजचा रस्ता असला तरी ते मॅप लावूनच ठेवतात कारमध्ये. तर ते मला कायम सांगतात का हां मी 9:30ला पोचणार आहे, मी 9:45ला पोचणार आहे, मी 8लाच पोचणार आहे. हे ते मला निघाल्याच सांगतात का एवढा वेळ लागणार आहे. तरी पण मी त्यांना 10 वेळा फोन करणार का कुठे पोचले. म्हणजे मला काय माहिती, मला असं होतच नाही की मला असं वाटतं की यार आपला माणूस पटकन आपल्या घरी आला पाहिजे. म्हणजे ते घरी आले का मग मला असं म्हणजे मी टेन्शन फ्री राहते. म्हणजे आता एवढं लांब जायचं यायचं, त्याच्यामुळे मग अशी मी कायम हे राहते की यार लवकर घरी आले म्हणजे टेन्शन नाही, असं असतं माझं. तर मी त्यांना अशी कंटिन्यू फोन, आणि ते पण एक आहे हां त्यांचं, म्हणजे ते कधी चिडत नाही का बाबा ही सारखी कशाला फोन करते. म्हणजे माझं असं असतं की मी अर्धा पाऊण तासाला अशी फोन करत असते कुठे पोचले, पण ते कधीच चिडत नाही हां का बाबा ही का सारखी फोन करते किंवा मी ड्राईव्ह करतोय किंवा काय. फोन त्यांचा कारमध्येच कनेक्ट असतो. सो असं त्यांना काही हे करायची गरज नसते, फोन कानालाच लावायला पाहिजे किंवा काय.
तर कधीच चिडणार नाही ते की बाबा का फोन करते सारखी, मी सांगितलं ना असं तसं कधीच बोलत नाही ते. मी त्यांना विचारणार कुठे पोचली, मग ते सांगणार इथे ते पोचली. आणि ऑलरेडी मला टायमिंग माहिती असतं तरी पण मी त्यांना विचारणार किती वेळ दाखवतात. म्हणजे मला असं वाटतं की आता थोडाफार टाईम कमी होईल, मग ते लवकर येतील असं माझं, म्हणजे मी अशी विचार करत असते. पण मग टाईम तोच असतो. पण तरी मी प्रत्येक कॉलवर त्यांना विचारत असते का किती वेळ लागणार आहे, किती वेळ लागणार आहे. सो येतील आता ते घरी. आणि मग त्यांना सांगितलं मी आता फोनवर की मी आमरस बनवला आहे. एकदम खुश झाले ते. ते आता पुऱ्या वगैरे करेल आणि भाजी बघते आता अजून काय करायची. तर मला आमरससोबत आहे ना, आमरस पुरी असली का मला बटाट्याचीच भाजी आवडते आणि इवन त्यांनासुद्धा. तर विचार करते की बटाट्याचीच भाजी बनवूया. तर बघूयात आता. सानू आली वरती, सानू आणि वहिनीचा कॉल चालू आहे. त्या दोघांना दिले आमरस खायला. कशा काट आहे, शांडू नको. सो सानू आली आता वरती आणि वहिनी गेली आत्ताच खाली. भाऊसाठी आमरस पाठवलं तिच्याकडे. सानूने खाल्ला इथेच, वहिनीने नाही खाल्ला. ते आत्ताच जेवण आले वरती. वाजलेत 9. हे 9:30पर्यंत येणार होते, पण त्यांना आता परत 15 मिनिटं एक्स्ट्रा दाखवत आहेत. मग ते 9:45 वाजता येईल. मग आता मी बटाट्याची भाजी वगैरे बनवायला घेतली आहे. सो सारंगला सानू दिदी त्याची 8 दिवसानंतर भेटली. कारण की सानून ते पण गावात, आधी आम्ही गावाला गेलो, त्यानंतर आम्ही आलो. आणि म्हणजे आम्ही गावाला असतानाच वहिनी पण गावाला आली होती. वहिनी 8 दिवसासाठी गावाला गेली होती आणि ते कालच आलेत. तर मग काल सानू 3दा 4दा येऊन गेली, पण सारंग झोपलेला होता. आणि रात्री मग त्याला उठवलं. मग सानू आली होती वरती खेळायला. तिला फोन करून बोलून घेतलं. काय करताय सानू? आवाज येत नाही तुमच्या दोघांचा, शांत झाले. सारंग तिला बाय करतोय. कुठे चालला बेटा? बाय. कुठे चाललास तू? दीदीला बाय करतोय त्याच्या. सानू तू असं का रडते खोटं खोटं? असं नाही करायचं असतं, गंध असतं ते. दीदी दीदी काय बोलला समजलं का तुम्हाला? कळलं का सानू काय बोलला तो? अशा रडायचे नसत्या दीदी असं बोलला तो. सो आईने गावरून लोणचं दिलं होतं ना, त्याच्यामध्ये तेल सोडलं. आणि हे आता उरलेलं बाटलीत भरायचंय. बाटलीतलं तेल संपत आलंय, एवढंच राहिलंय. आता ही बाटली पहिला वॉश करेन आणि मग भरेन. ओ बेटा काय झालं? शी आली बेटा? काय ची सू केली का ग सानू त्याने? बघ सू केली. आम्ही सूला पण शीच म्हणतो. त्याने सू वगैरे केली का लगेच मला येऊन सांगतो आई शी. पण त्याला म्हणजे अजून बोलता येत नाही ना, म्हणजे सूला सू म्हणतात हे त्याला अजून माहित नाही, त्याच्यामुळे तो हे करतो आई. सानू काय घातलं डोक्यात तुझ्या? बंदूक टाकली. म्हटलं त्याने तू जिथे केली आहे ना तिकडनं साईडला खेळा, तिथे नका खेळू. हा मी आली, थांब बाहेर. बटाट्याची भाजी बनवून ठेवते. मला पीठ मळायचंय. 9:05 झाले. म्हटलं पुऱ्या करायच्या तर त्या गरम गरमच छान लागतात त्याच्यामुळे. आमची दीदी बघा रडत बसली. आणि हा पसारा बघा आमचा. आणि ह्या साहेबाने तिला मारलं. सारंग फटका देईल मी दीदीला मारलं तर. दोघं खेळतात पण आणि मस्ती पण करतात. ते बघ सारंग फटका पाहिजे. नको तू नको त्याला हे करू, मग ते परत तो तेच शिकणार बेटा. हा एवढा पसारा केला या पोरांनी, बघितलं ना. ते तिकडे ते एक वेगळंच पळतंय. हे असं चालू असतं, रोज असतं चालू. ते त्यानेच ठेवलं त्याच्यामध्ये जामचं हे डब्बा. आणि ती TV बिनकामाची चालू आहे, बघत पण नाही आहे. सानू ते बंद कर ग, त्याचा आवाज येतोय. बिनकामाचा सेल संपेल. सो इथे आता माझी भाजी झाली आहे बनवून.
थोडं तेल जास्त झाले कारण की पिशवीतून वतला ना, तर अंदाज नाही आला. सो ह्यांचा आत्ताच फोन येऊन गेला, म्हणजे नाही मी केला होता, ह्यांचा नव्हता आला. तर अर्धा तास लागेल, स्पाईन रोडला पोचले. सो यात ना गव्हाचं पीठ आहे आणि इथे तुम्ही बघू शकता थोडा रवा टाकला आहे आणि मीठ टाकलं आहे. मी आहे ना पुऱ्या जेव्हा करायच्या असतात ना तेव्हा मी त्याच्यामध्ये थोडंसं रवा ॲड करते, त्याच्यामुळे ना पुऱ्या खूप छान होतात, कुरकुरीत होतात असं माझ्या मम्मीने सांगितलं. आणि माझी मम्मी पण तसंच बनवते आणि मी पण तेच फॉलो करते सेम, आणि छान होतं एकदम. हे आता ती जाणार आहे, तिला बाय बाय करते. हे बघा पसारा सगळं सानू दीदीने आता उचलून ठेवलं. आले का दोघं खेळतात आणि पसारा पण करतात आणि मग दीदी बिचारी सगळं उचलते आणि मग जाते घरी. आणि हा इकडे बघा कसा मस्ती करतोय. तिला पण जाऊ नको. अरे थांब, दीदीला जायचंय, थांब सानू 2 मिनिटं लाव दरवाजा, नंतर नाही जाऊन देणार तुला. अरे दीदी, दीदीला जाऊ दे ना. रडायला लागला. दीदी थांब 2 मिनिटं थांब. नाही जात दीदी, 2 मिनिटं. बाय. अरे दीदी येणार आहे, दीदी येणार आहे, येणार आहे, येणार आहे दीदी येणार आहे. तू आता गेली होतीस ना बाहेर, परत तो रडायला. जा आता गपचूप पटकन, दीदी येणार आहे, परत परत येणार आहे दीदी. बरं ये चल आता आत. तो तुझं लक्ष नव्हतं, तू हळूच जायचं होतं ना ग. आता बस 2 मिनिटं खेळ त्याच्याशी. आता तो बघतोय सानू तुझ्याकडे, नको जाऊ दीदी, नको जाऊस. ते बघ कसं दरवाजा लावतोय, पाहिलं का. सो आमची दीदी पळाली खाली तर रडायला लागले. हे बघ इकडेच आपण ब्लॉक्स खेळू बेटा. हे बघ काय काय देते, चल इकडे बेटा, चल ब्लॉक्स खेळायचे म्हणजे शोनीला. हे बघ ब्लॉक्स खेळू आपण. वाव, अंखेळा बसून. व्हेरी गुड. दीदी आत्ताच गेली होती ना सगळं हे करून. खेळा आता. तो मुद्दामून केला, त्यांनी राग आलाय म्हणून खेळणार नाही तो, त्यांनी मुद्दामून पसारा केलाय. शोण्या माझ्या. अरे आईला बाबू पुऱ्या करायच्यात अजून. आमची टीटी गेली चोलून आम्हाला. आता ती गेली तर 5 मिनिटं हा आता मला असाच त्रास देणार. सो आता पुऱ्या घेतल्यात मी करायला. आधी बनवून घेते मग तळेल, कारण की ना खूप गरम होतं नाहीतर मग. आणि माझ्याकडे ना असं पुऱ्या हे करायला आहे ना, तापायला असं मोठं भांडं नाही आहे. सो मला छोटं भांडं, म्हणजे छोट्या होतात माझ्या पुऱ्या, कारण की मी ते ग्लासने करते. तर ग्लासचा आकार तर तुम्हाला माहीत असेल केवढा असतो. सो माझ्या पुऱ्या एकदम छोट्या होतात. शारंग, दीदी येणार आहे परत वर, थांब 2 मिनिटं थांब, रडू नकोस. दीदी येते, दीदीला बोलवलं ना मी परत. काय झालं. ए लाटणं नाही, चल मी जेव्हा चपात्या करायला घेते ना, हा पोरगा लगेच येतो लाटणं मागायला. अरे शर्ट नको ओढू सारांग, सोड. काय चालेल बघ बेगे बघे बघे बघे. हाय कशी गेला. हाय हाय. ह्यांना फोन केला होता, तर हे आता येत आहेत 5-10 मिनिटात. मग आता मी पुऱ्या तळायला घेतल्या. पुऱ्या आधीच मी लाटून ठेवल्या होत्या आणि आता तळायला घेतल्यात. हे येतील आता 5-10 मिनिटात. मग गरम गरमच बसू. तेवढ्या झाल्यात. फायनली आमचे बाबा आले घरी. ए शारंग, कोण आलं रे. बाबा आले शारंगचे. सुद्धा आला. 10 मिनिटं बाकी फक्त. मच्छर चावला. तस काय आता मच्छर कसा चावतो. दुपारी चावला. तू चावली. मी चावली. भरोसाच नाही तुझा. थँक्स ब्रो. ब्रो काय ब्रो. अहो बेटा हे घ्या. कसं झालं मला सांग. येस, तुम्हाला खायचं होतं ना काल म्हणून बनवलं. कसं झालं मला सांगशाल.
सो किचन वाटतं आता जस्ट आवरला मी आणि आता झोपतो, कारण की हे पण आज खूप थकलेत. त्यांची तर आज खूप बिनकामाची धावपळ झालेली आहे गाडीमुळे. तर मी पण आता झोपायला घेते. तर हा व्लॉग मी ते एंड करते आहे. कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. बाय.